बघा, आपल्या संस्कृतीमध्ये उपवास ही संकल्पना आहे आणि ती सुद्धा प्रत्येक वार आणि त्यानुसार ती ठरवलेली आहे. पण जनरली पण आपला जरी उपवास नसेल तरी आपण थोड्याफार प्रमाणात एक नियम मात्र सगळेच वापरतो. ढोबळ मनाने आपण असं बघूया की ज्या व्यक्ती नॉनव्हेज खातात त्या साधारणपणे बुधवार, शुक्रवार आणि रविवार ह्या दिवशी ती घेत असतात, किंवा प्रत्येक व्यक्तीचं काही वेगळं असेल. पण आता आपण आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हे जे 7 वार आहेत ना, ते कसे वापरायचे बघूया. बघा, आपण रविवारपासून सुरुवात करूया. तर रविवारी साधारणपणे सगळे घरात असतात, त्यामुळे चांगलं काहीतरी आपण बनवतो. थोडंफार हेवी जेवण होतच. त्यामुळे सोमवारी अतिशय हलका आहार घ्यायचा, दोन्ही वेळेला ठरवून. मंगळवारी सुद्धा तेच, थोड्याफार प्रमाणात पण हलकाच आहार असेल ह्याची काळजी घ्या. आता बुधवारी समजा काही जण नॉनव्हेज खाणारे असतील तर ऑब्व्हियसली खाणं थोडंसं हेवी होतं. पण जे व्हेजिटेरियन आहेत ते सुद्धा बुधवारी आता थोडी तुम्ही मुभा घ्या आणि थोडंसं काहीतरी हेवी तुम्ही घेतलं काही हरकत नाही. पण आता गुरुवारी परत पूर्ण हलका आहार, शुक्रवारी थोडंसं हेवी काही घेतलं, शनिवारी हलका आहार, आणि मग आला आपला परत रविवार. असा नियम जर आपण ठेवला, हे तर मी एका आठवड्याचं उदाहरण दिलं, पण रोजची आहारशैली जर अशी ठेवली ना तर आपोआपच आपलं वजन नियंत्रणात राहतं. आणि खाण्याबद्दल आपला तो नियम आहेच, FM, CVP ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या खाण्यात आल्याच पाहिजेत हे मात्र लक्षात ठेवायचं. आणि पाणी भरपूर प्यायचं आहे. हे सगळे जर नियम पाळले ना तर हळूहळू आपली ही जीवनशैलीच होईल आणि आपलं वजन नेहमीच नियंत्रणात राहील. आता हे आठवड्याभराच्या वारांचं मी फक्त एक उदाहरण दिले. तुम्ही तुमची स्वतःची आणखीन वेगळी पद्धत शोधून काढू शकता. फक्त नियम काय आहे की पूर्ण आठवड्यामध्ये आपल्याला आपल्या आहाराची काळजी घ्यायची आहे. त्याच्यामुळे आपली पचनसंस्था पण चांगली राहील. हलका आहार घेतल्यामुळे आपोआप वजन पण नियंत्रणात राहील आणि जड आणि हलका आहार ह्याचा मस्त समतोल पण साधला जाईल. आणि डायटिंग करतोय असं न वाटता सगळं काही आपण मस्त एन्जॉय पण करू शकतो, नाही का? त्याच्यामुळे रोजच्या आहारामध्ये असे छोटे छोटे बदल करा आणि आपलं वजन नेहमीच नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा, आरोग्य चांगलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप सुरळीत व्हायला लागतात.